परराज्यातील एक तरुणी कामाच्या निमित्तानं आपल्या महाराष्ट्रात येते। त्यातही ती गुन्हेगारीनं बदनाम झालेल्या बीडच्या परळीत येते आणि तिथे तिला अनुभव येतो तोही बीडच्या गुन्हेगारीला साजेसा। मोठी स्वप्न उराशी बाळगून आलेल्या तरुणीवरती बीडमध्ये एका तृतीय पंथानं सामूहिक बलात्कार घडवून आणला। नेमकं काय घडलं पाहूयात व्हिडिओतून। नमस्कार, मी अक्षता आणि तुम्ही पाहताय सकाळ। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। बीडमधल्या एका तृतीय पंथाच्या मदतीनं तिघांनी एका परप्रांतातून आलेल्या 20 वर्षीय तरुणीवरती सामूहिक बलात्कार केला। या तिघांसह तृतीयपंथी व्यक्तीवरही अंबेजोगाई पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलाय। त्याचा झालं असं की मूळ हैदराबादची असलेली ही तरुणी मुंबईत घरगुती साफसफाईचं काम करायची। सुट्टीसाठी हैदराबादला म्हणजे मूळ घरी रेल्वेने निघाली होती, पण भूक लागली म्हणून परळीत उतरून एका हॉटेलमध्ये जेवायला गेली। तिथेच तिच्यावरती तृतीय पंथाची काळी नजर पडली। पूजानेही गोड गोड बोलत तिची गरज समजून घेतली आणि तिला कामाचं आमिष दाखवलं। जिथे देवदूत बनून ती तृतीयपंथी तिला मदत करू शकली असती, तिथे या तृतीयपंथी पूजानं मात्र वाईट रस्ता धरला। या पूजानं या तरुणीला आपल्या साथीदारांच्या हवाली केलं आणि या तिघा नराधमांनी आळीपाळीनं तिच्यावरती बलात्कार केला। सतीश मुंडे आणि मोहसिन पठाण या दोघांनी आधी तिला काम दाखवू म्हणून बाईकवर बसवून अस्वलांबा इथल्या शिवारामध्ये नेलं। त्याच्याच मालकीच्या खोलीत नेऊन या भागवत कांदेसह सतीश मुंडे आणि मोहसिन पठाण या तिघांनी जीवे मारण्याची धमकी देत एक एक करून आळीपाळीनं तिच्या शरीराचे लचके तोडले आणि हे सगळं करताना तृतीयपंथी पूजा तिथेच उभी होती। आता हे सगळं समोर आलंय ते एका कॉलनं। गावात सुरू असलेल्या या घृणास्पद प्रकाराची माहिती एका सजग नागरिकाला मिळाली। त्याने तात्काळ 112 ला हेल्पलाईनवरती कॉल करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली। या माहितीची गांभीर्याने दखल घेत परळी ग्रामीण ठाण्याचे सहाय्यक फौजदार टोले यांनी थेट अस्वलांबा गावातलं हे शिवार गाठलं आणि पीडितेची यातून सुटका केली। यावेळी पोलिसांना पाहताच तृतीयपंथानं म्हणजेच पूजानं घटनास्थळावरून पळ काढला। मात्र सतीश मुंडे, मोहसिन पठाण आणि भागवत कांदे यांना पकडून त्यांना बेड्या ठोकण्यात आल्यात। बरं, हे घडलं कधी आणि कुठे? तर रक्षाबंधनाच्या पहाटे म्हणजे शनिवारी पहाटे बीडच्या परळीतल्या अस्वलांबा शिवारात, जिथे बहीण भावाच्या नात्याला उत्सव साजरा होत असताना काही नराधमांनी या बहिणीचे लचके तोडले। या घटनेनं आसपासच्या परिसरामध्ये खळबळ माजली। तरी गुन्हेगारी आणि गुंडगिरीचं आव्हान असणाऱ्या समोर आता बीडमधल्या महिला सुरक्षेचाही मुद्दा समोर आलाय। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।